वॉरियर्स संघर्ष वॉरियर्स संघामध्ये अतिशय धडाकेबाज शैलीदार असे फलंदाज विक्रम भोईर, त्याचप्रमाणे दोन्ही संघामध्ये एक नावाजलेले अप्रतिम असे अष्टपैलू असे खेळाडूंचा समावेश बघूया। मैदानाकडे सामना सुरू होत आहे। 5 वाजून 10 मिनिटं होत आहेत। संघर्ष वॉरियर्स संघाकडून सलामीचे गोलंदाज अजय भालके स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येते। अजय त्याला सामोरे जातील ते पहिला चेंडू आणि सुंदर असा टोललेला चेंडू बघूया। मिड विकेट चेंडू हवेत चेंडू आणि मला अप्रतिम षटकार आणि पहिला चेंडू षटकार टाकून संघाचं खातं खोललेले 6 धावांनी। धन्यवाद डीजे। सुभाष गायकर कुठे असेल त्यांनी त्वरित व्यासपीठाशी संपर्क करा। सॉरी सुभाष देवाणी कुठे असेल त्यांनी कृपया करून व्यासपीठावर यावं। या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर वासुदेवानी अप्रतिम असा षटकार टोलवलाय आणि आपल्या संघाचं खातं खोललेलं 6 धावांनी। धाव संख्या होती ती बिनबाद 6। एक चांगला असा प्रतिकार करताना दिसतो वासुदेव, एक चांगली अशी उभे राहण्याची शैली त्यांच्याकडे। बघूया पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर असा टोललेला चेंडू सीमारेषेवर पडताना खणखणीत चौकार, केजीबील चौकार आणि खरंच एक सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी वासुदेव यांच्या बॅट मधून बाहेर मिळत आहे। पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार, अशा तऱ्हेने धाव संख्या धावफलक धावतो ठेवण्याचं काम या ठिकाणी वासुदेव करत आहेत। बिनबाद 10 अशी धाव संख्या। वेस्ट इंडिजचा एक माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल ज्याप्रमाणे खेळपट्टी उभा राहतो त्याचप्रमाणे त्यांची सुद्धा शैली या ठिकाणी। पुढचा चेंडू सुरेख चेंडू बघूया। चेंडू हवेत झेल होते आणि मला वाटतं काही मिसफील्ड एक यष्टीरक्षक आणि खेळाडू मध्ये काही अंडरस्टँडिंग नसल्यामुळे या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण झाले आणि एक जीवदान मिळालं तो वासुदेवांना आणि धाव संख्या होती ती बिनबाद 11। अमन आणि राजेश टिसवे कृपया व्यासपीठावर आपल्याला सुद्धा या ठिकाणी बक्षीस देण्यात येईल। राजवीर शिशवे यांना रोख 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी भरत शेठ गायकर यांच्याकडून देण्यात येत आहे। एक अप्रतिम अशी फलंदाजी केली त्रिशा रायझिंग या संघाकडून। एक जोरदार प्रतिकार या ठिकाणी सुरू आहे तो ओनली बनकरी संघाकडून। या ठिकाणी बनकरी संघाचे समर्थक मंगेश शेठ बनकरी या ठिकाणी सामन्याचं सेलिब्रेशन करत आहेत। बघूया अजय भालके यांचा पुढचा चेंडू आणि बॉलर आहे सुरेख चेंडू आणि त्रिफलंदाजी झाले ते कामरान एक महत्वाचा गडी गमावतो तो ओनली बनकरी संघाचा कामरानच्या रूपाने। एक बाद 11 धाव संख्येवर। मागच्या सामन्यामध्ये संदीप सुरुशे यांना बक्षीस लागले होते। बॉल जर जवळ आला किंवा पकडला सोडला तरी त्यांना बक्षीस होतं। या ठिकाणी भरत शेठ गायकर यांच्याकडून त्यांना 101 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात एक आगळीवेगळी एक संकल्पना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी 3 दिवसापूर्वी भरत गायकर यांना पुत्ररत्नाचा लाभ पुत्ररत्न झालेला आहे त्याबद्दल सुद्धा त्यांचा आम्ही अभिनंदन करतो। केजीपीएल 2017 यामधून छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठान आयोजक। या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे पुढचा फलंदाज कामराने बाद होतात। एक खूप अपेक्षा होती संघाला त्यांच्याकडून पण काहीसे रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात त्यांनी आपला विकेट गमावलेला आहे आणि एक बाद 11 अशी धाव संख्या होती ओनली बनकरी संघाची। एक चांगली अशी गोलंदाजी या ठिकाणी अजय यांची स्लॉगवरचे षटक टाकतायत। चांगला समाचार घेतला होता पहिल्या 2 चेंडूवर वासुदेवांनी पण तिसऱ्या चेंडूवर चांगला असं कमबॅक करून कमरायांना पेव्हलिनचा रास्ता दाखवलाय तो अजय यांनी। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि सुंदर असा पुश केलेला चेंडू धाव घेण्याची प्रयत्नात परंतु कुठल्या पाहिजे धाव मिळाली नाही। चांगलं क्षेत्ररक्षण संघाची धाव संख्या स्थिर धाव संख्या एक बाद 11। अनुराग कामरा यांच्या जागेवर वनडाऊन साठी फलंदाजी करण्यात आलेले बघू अनुराग। पुढचा चेंडू चांगलासा चेंडू चांगलासा पुश केलाय एक धाव काय रोखू शकत नाही आणि धाव संख्या होते ती एक बाद 12। पहिले षटक संपलेले
पहिल्या षटकार समाप्तीनंतर ओरली बनकरी कांबा संघाची धावसंख्या होती 1-12. चांगली अशी गोलंदाजी म्हणता येईल ती अजय यांची, कारण की पहिल्या चेंडू षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, पाचवा चेंडू डॉट आणि सहावा चेंडूवर एक धाव. अशा तऱ्हेने या गोलंदाजीचं वर्णन या ठिकाणी खूपच एक अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली, कारण की स्लॉगवर चेटक होते, चांगल्या रीतीने धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय आणि यशस्वी झालाय. एक षटकार समाप्तीनंतर ओनली बनकरी संघाची धावसंख्या होती ती 1-12, काहीशी समाधानकारक अशी धावसंख्या म्हणता येईल. या ठिकाणी पुढच्या गोलंदाजीचा भार सांभाळतील ते पुढचं समालोचन करतील ते विनोदजी पाटील, माझे सहकारी समालोचक. हॅलो, थँक्यू अमल. तर या ठिकाणी आपण बघतोय पहिलं षटक संपलंय, दुसरं षटक मार्गस्थ आहे. मात्र या पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा जर बघितले तर या दुसरं षटक सुरू झालंय, 2 धावा आल्या धावपळकावरती. आपण बघतोय या ठिकाणी अत्यंत चांगला असा शेवटचा सामना आजच्या या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना बघतोय. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू होता, लगभग खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता गोलंदाजाने, मात्र फलंदाज समजू शकला नाहीये आणि मात्र एक धाव मिळाली आहे या चेंडूवरती. अत्यंत चांगला असा सामना ओनली बनकरी कांबा विपक्ष संघर्ष वॉरियर केळणी गणेश भोईर यांचा संघ, तर दुसरीकडे योगेश बनकरी यांचा संघ बघतो आपण. 6 षटकांचा सामना असणार आहे. मात्र 6 षटकामध्ये जर मागच्या सामन्याचा विचार केला तर 107 धावा कुठल्या होत्या. त्रिशा रायझिंग स्टार रायते संघाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती, मात्र शिवम ब्लास्टर रायते संघ त्या संघाला पराभूत व्हावं लागलं होतं, कारण 108 धावांचं लक्ष होतं, मात्र अर्ध लक्ष पार करता आलं नाहीये त्यांना निर्धारित 6 षटकामध्ये. जास्त वेळ घेऊ नका गोलंदाज, आपण गोलंदाजी मार्गावरती येतोय. कुंडलिक हा चेंडू यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, मात्र दोन्ही गाड्या एकाच रुलावरती, फलंदाज बाद. तर गडी बाद झालाय. वडगावचा फलंदाज मैदानामध्ये येतोय यावेळेस मेघश्याम पवार, एक मोठे नाव क्रिकेटमध्ये, अतिशय चांगल्या गतवर्षी या फलंदाजाने अतिशय चांगली कामगिरी केली होती मैदानामध्ये. मग गोलंदाजी असो या फलंदाजी चांगली कामगिरी झाली होती, मात्र यावेळेस थोडीशी नावलौकिकाला साजेशी कामगिरी होत नाहीये मेघश्याम याची. तर 2 फलंदाज बाद झालेत अद्याप या ओनली बनकरी कांबा संघाच्या, ज्या कांबा संघाने मागचा सामना केला होता या मैदानावरती. पहिला सामना होता शिवम ब्लास्टर रायते संघासमोर, 83 धावांचं लक्ष होते. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू होता, मात्र संघर्ष करावा लागलाय या फलंदाजाला. एकही धाव नाहीये. पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता बघतोय आपण पुंडलिक याच्या, जो दुसरं षटक घेऊन आलाय गोविलेन कडून. हा चेंडू बॅट पॅड मध्ये पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील केलं होतं, मात्र पंचांनी एअरला यावेळेस चेंडू पडल्यानंतर उचली घेतली आहे या चेंडूने आणि सरळ चेंडू निघून जातोय या यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय आपण या P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी बघतोय आपण मैदानावरती. हा चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वर रोड कट करतोय, चेंडू सीमा पलीकडे, पहिला संघर्षमय चौकार. तर निश्चितच बऱ्याच काळावरती नंतर एक चौकार बघतोय आपण. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. धावसंख्या धावपळकावरती झाली आहे 19 धावा.
दोन षटकांच्या खेळीनंतर P1 आणि P2 पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण धावसंख्या बघतोय फक्त 7 धावा, त्या सुद्धा शेवटच्या चेंडूवरती 4 धावा आल्या, म्हणजे 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज कुंडलिक याने. मात्र तिसरा गोलंदाजाचा वापर केला जातो या ठिकाणी. संदेश उर्फ सँडी या गोलंदाजाचा वापर केलाय संघर्ष वॉरियर्स केळणी संघाकडून. तिसरं षटक सुरू होतं या ठिकाणी समालोचक कक्षाच्या एन कडून षटक फेकतोय. स्ट्राईकला फलंदाज मेघश्याम पवार, नॉन स्ट्राईकरला बघतोय आपण फलंदाज ओपनरचा वासुदेव फलंदाज. हा चेंडू जोरदार प्रहार करायचा होता मात्र निशाणा चुकलाय फलंदाजाचा, खेळता येत नाही हा चेंडू आणि पहिला चेंडू मात्र गोलंदाज सँडे निर्धाव फेकतोय. पहिला चेंडू होता, राईट राऊंड विकेट मारा करतोय. षटकातील दुसरा चेंडू, हा चेंडू मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, चेंडू सीमा पलीकडे हँड अँड सम षटकार. निश्चितच या ठिकाणी षटकार आला मेघश्यामच्या बॅट मधून. आपण षटकार बघतो, अत्यंत चांगला फलंदाज आहे मात्र लय मध्ये यायला पाहिजे तो फलंदाज. जर लय मध्ये आला तर निश्चितच धावा होतील या ओनली बनकरी संघाच्या. हा चेंडू षडफुल करतोय, चेंडू हवेत आहे, मनोज चेंडू खाली, नो मिस्टेक, बिग विकेट, फलंदाज बाद. हॅलो, तर डीजे मास्टर लक्ष ठेवा, कधी लावता कधी चालू करता आपण. तर निश्चितच नवीन फलंदाज मैदानामध्ये संघाचा संघनायक आणि संघ मालक योगेश बनकरी मैदानामध्ये आलाय. तर भारतशेठ गायकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100, षटकारासाठी 200 आणि षटकारांची हॅट्रिक केली तर 1000 रुपये. या निश्चितच षटकारांची हॅट्रिक केली तर 1000 रुपये एटीएम खुलं केलंय, मगाशी सांगितलं होतं. हा चेंडू शॉर्ट पिच होता, उकरतो चेंडूला डीप मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतोय हा क्षेत्ररक्षक, मात्र एक धाव मिळतोय. गोलंदाज सँडी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय षटकामध्ये. 26 धावा धावफलकावरती झाल्या. तिसरे षटक मार्गस्थ 26 धावा धावफलकावरती बघतोय आपण. गोलंदाज सँडी, मात्र क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना फेरबदल केला जातोय कारण योगेश बनकरी फलंदाजीवरती. पहिला चेंडू हवेत आहे, हवेतून संसार केलाय, चेंडू सीमा पलीकडे सरळ रेषा षटकार. तर पहिल्या चेंडूला षटकार ठोकलाय भारतशेठ गायकर यांच्याकडून. 200 रुपयाचं पारितोषिक आलंय षटकारासाठी योगेश बनकरी याला. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा आणि पुन्हा एक मोठा फटका, मात्र मिस टाइम शॉट आहे, चेंडू मात्र झेल सुटलाय. दुसरी धावण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या जातात. अतिशय चांगली फलंदाजी, 2 चेंडूवरती 8 धावा एकवटल्यात. षटक क्रमांक 3 संपलाय. धावसंख्या 34 धावा धावफलकावरती ओनली बनकरी कांबा संघाच्या. डीजे झोपला का?
तर 3 षटक संपल्या 34 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात अतिशय चांगले 2 चेंडूवरती 8 धावा कुठल्यात योगेश बनकरी आणि एक चौथा गोलंदाजाचा वापर केला जातोय या ठिकाणी विके या गोलंदाजाचा वापर केला शेवटचं चौथे षटक आहे तर निश्चितच भास्कर भोईर यांचे सुपुत्र विकी भोईर यांना बघतोय आपण कारण भास्कर भोईर यांचा उल्लेख केला निश्चितच त्यांचा मात्र जुने जाणते गोलंदाज होते त्यांच्या ज्या काळामध्ये खेळले क्रिकेट तेव्हा अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज होते मात्र मुलगा आहे त्यांचा पहिला चेंडू ओरपी चेंडू सीमा पलीकडे पहिल्या चेंडूवरती षटकार तर वासुदेवच्या बॅट मधून षटकार बघतोय आपण अतिशय चांगली फलंदाजी सलामीला आलेला फलंदाज अद्याप मैदानामध्ये तळ टोकून आहे त्यामुळे निश्चितच धावा येतात त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केला चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण फक्त सिंगल अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मात्र 6 धावा आल्यानंतर या चेंडूवरती एक धाव येतोय आणि धाव संख्या बघतोय आपण 41 धावा 41 3 फलंदाज बाद झालेत अद्याप संघाचे ओनली बनकरी कांबा संघाचे मात्र योगेश बनकरी यांनी आल्या षटकाराने सुरुवात केली आहे या संघाची त्याच्यानंतर 2 धावा आल्यात मैदानावरती गोलंदाज विके अद्याप चौथं षटक घेऊन आलाय चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण विके षटका दिला हा चेंडू यावेळेस मात्र केलं जातोय चेंडूला कोणताही क्षेत्ररक्षक नाही चेंडू मिडॉनला फक्त एकच धाव मिळेल कारण क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आला होता बघा जोरात आला होता चेंडूवरती मात्र ते पाहता एकच धाव एकवटली आहे चेंडूला अत्यंत चांगली फलंदाजी जेव्हा या फलंदाजांना खराब चेंडू भेटल्या तेव्हा मात्र या फलंदाजाने चौकार षटकार दाखवल्यात आणि चांगल्या चेंडूने सन्मान दिलाय अतिशय चांगला वासुदेवची फलंदाजी बघतोय आपण सलामीला येऊन अद्यापर्यंत 2 षटकार 2 चौकार दाखवल्या फलंदाजाने 42 धावा धावफलकावरती हा चेंडू मिस टाइम फटकाय चेंडू हव्यात एसटी रक्षक मात्र मिस्टेक करत नाहीये पुन्हा एकदा बिग विकेट तर बाद झालाय गडी ज्याने वासुदेवने चांगली फलंदाजी केली होती मैदानामध्ये विचार केला तर 22 धावांचा 23 धावांचं योगदान दिलंय 2 षटकार 2 चौकार दाखवले आणि मात्र सामन्यामध्ये परत येतोय 6व्या क्रमांकाचा फलंदाज मेघनाथ फलंदाजी वरती आलाय बघा मागच्या सामन्यात सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी मॅन ऑफ दी मॅच चा पुरस्कार पटकावणारा मेघनाथ याला बघतोय आपण डावखुरी आताचा सुद्धा फलंदाज आहे मात्र बरेच 3 ते 4 फलंदाज या संघामध्ये डावखुरी आताचे फलंदाज बघायला मिळालेत आपल्याला ओनली बनकरी कांबा या संघाकडून हा चेंडू लास्ट मोमेंटला कट केलाय मात्र एकच धाव मिळालेल्या चेंडूवरती एकच धाव एकवटल्या कारण स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय यावेळेस मात्र योगेश स्ट्राईकला असणार आहे ज्याने 2 चेंडूवरती 8 धावा कुठल्या होत्या 3 चेंडूवरती 9 धावा तो फलंदाज मात्र मैदानामध्ये आहे धावसंख्या 43 धावा बघतोय आपण या धावफलकावरती चौथे षटक प्रगतीपथावर असताना 43 धावा ओनली बनकरी संघ वासुदेव दिवाणे असतील कामरान कुंबळे मेघश्याम पवार मेघनाथ कोर
असा संघ एकनाथ सुरोशी, योगेश बनकरी, निलेश मॅन, अनुराग राणे, त्याच्यानंतर शत्रुघ्न शिसवे, रुपेश बासरे आणि गणेश वारे असा संघ. हा चेंडू बघावा लागेल, मात्र अतिशय लॉलीपॉप चेंडू होता, फायदा उठवू शकला नाहीये चेंडू. लॉंगॉनला एकदा वेगवटल्या, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र बघावा लागेल या ठिकाणी पंच बघतील, मात्र चित्त्याच्या वेगाने ही धाव मात्र पूर्ण केली आहे. निश्चितच 2 धावा एकवटल्या, दुसरी धाव घेतली आहे अतिशय जलद गतीने, 2 धावा एकवटल्या. कारण नाश्ताकीला धावाचं होतं डेंजर एरिया मध्ये, मात्र त्या ठिकाणी ती धाव घेतली आहे. फलंदाज मेघना त्याने पूर्ण केल्या 2 धावा, 45 धावांपर्यंत मजल मारली आहे. या वेळेस 4 षटकामध्ये 45 धावा बघतोय आपण. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका आपण, तर आपल्याला वेळोवेळी सूचित करण्यात येतोय, कारण शेवटचा सामना आहे. त्यामुळे निश्चितच ज्या वेळेस सेकंड स्पेल मध्ये फलंदाजी करण्यासाठी या मैदानामध्ये उतरतील तेव्हा थोडस अंधक प्रकाश असेल, कारण संध्याकाळी ठीक 5:30 होतात. मात्र 5वं षटक गोलंदाज यावेळेस संघर्ष वॉरियर्स केलनी संघाकडून अजय या गोलंदाजाचा वापर केला या 5व्या षटकामध्ये. डावकरी हाताचा फलंदाज मेघनाथ मैदानावरती, तर दुसरीकडे आपण बघतो यावेळेस योगेश बनकर याला. अजय गोलंदाजी मार्ग वरती 5वं षटक घेऊन आलाय. हा चेंडू पहिला चेंडू होता, ऑन साइडला गेलून काढतोय. चेंडू मात्र कार्पेट ड्राय झालाय. निश्चितच एक धाव एकवटली आहे आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त केलं जातोय. एकच धाव मिळते. बघतोय आपण अतिशय सुरक्षित चांगला सामना बघतोय, अडबडाट नाहीये. खराब चेंडूवरती प्रहार, चांगल्या चेंडूला सन्मान देणे या ओनली बनकरी कांबा संघाने अद्यापर्यंत मैदानामध्ये चांगला खेळ दाखवलाय. या 5व्या षटकात सुरक्षित असताना मात्र त्यांचे 4 फलंदाज बाद झाल्यात अद्यापर्यंत. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. अतिशय चांगल्या क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना केली आहे केळणी संघाकडून. तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 7, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 15 आणि चौथ्या षटकात धावा आल्या 11. त्यामुळे 4 षटक संपल्यात. 5वं षटक मार्गस्थ आहे. या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केलाय गोलंदाज अजय या गोलंदाजाने. हा चेंडू लगभग यॉर्क लाईनचा होता, डायरेक्ट घेण्याचा प्रयत्न होता, मात्र बघा खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय गोलंदाजाचा. ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तो मात्र चेंडू फेकलाय गोलंदाजाने यॉर्क लाईनचा. अतिशय चांगला चेंडू, सन्मान दिलाय त्याला मेघनाथ्याने. हा चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय गोलंदाज. व्हेरी गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी बघतोय आपण या षटकामध्ये गोलंदाज अजयची. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या, तर धावांचा वेग या षटकामध्ये मंदावलेला दिसतोय, धावा सुस्तावलेल्या दिसतात या षटकामध्ये. पुन्हा एकदा पुढे आलाय, मात्र यष्टीरक्षक चकतोय त्या ठिकाणी, मात्र 1 धाव मिळेल. निश्चितच बाईचा इशारा येतोय पंचांचा. पंचांची कामगिरी अतिशय चांगली मैदानामध्ये. पंच निलेश चाळके असतील, त्याच्यानंतर शर्मा साहेब असतील. या दोन्ही पंचांची कामगिरी गेल्या 2 दिवसामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी या मैदानामध्ये. धावसंख्या बघतोय धावफलकावरती 48 धावा ओनली बनकरी संघाच्या, 48 रन्स. हा चेंडू मिळाला मिड विकेटला, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रोपैकी चूक होती. कलेक्टिंग करा आणि 2 धावा मात्र एकवटल्या जातात. प्रेशर टाकला जातोय आणि षटक क्रमांक 5 वर संपलाय. 50 धावा पूर्ण केलाय. 10 ची सरासरी ठेवली आहे या ओनली बनकरी कांबा संघाने. डिझाईन हर्षलाचे हलदी लागो, हर्षलाचे हलदी लागो.
हॅलो चला एकत्र येऊ नका आपण काय करता खेळणी संघ चला लवकर षटक फेका नाही तर आपल्याला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल तर 6 षटकांचा सामना आहे त्यामुळे 5 गोलंदाजांचा वापर करावा लागेल या ठिकाणी एकच गोलंदाज असा असेल की ज्याला 2 षटक फेकण्याची मुभा दिली जाईल तर अजयने 2 षटक फेकल्यात तर पहिल्या षटकात धावा दिल्या होत्या त्याने 12 आणि या 5व्या षटकात धावा दिल्यात फक्त 5 तर चांगली गोलंदाजी म्हणताय शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक ज्याला डेटवरचं षटक म्हटलं जातं ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं तो षटक घेऊन येतो गोलंदाज दिशान मुंडे हा चेंडू बॅक टू बॉलर केलाय डायरेक्ट हिट दिलाय फलंदाज बाद मात्र गोलंदाजाने डायरेक्ट हिट दिलाय फलंदाज बाद झालाय मोठा आदरा मेघनदीच्या स्वरूपात बाजे वाजदान मांडवा धारी बँड बाजे वाजदान मांडवा आमचे हर्षलाचे हळदीला तर निश्चितच या ठिकाणी सुरेख गाणं बघला आपण कारण येणाऱ्या महिन्यामध्ये लग्न सराई सुरू होईल आणि आमच्या डोंबिवलीचे गायक आहेत माळी ज्याने आपल्या मुलीच्या स्वतःच्या मुलीच्या हल्दीमध्ये गाणं गायलं होतं हर्षलाच्या हल्दीला तर हा चेंडू यावेळेस गोलंदाजी मार्ग वरती बघतोय आपण 5वे षटक ज्याने पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला हा चेंडू हवेत आहे मात्र चेंडू पहिल्या टप्प्यावरती फलंदाजाला चकवलाय आणि चेंडू मात्र पहिल्या टप्प्यावरती सीमारेषा गाठतोय बऱ्याच काळानंतर आपण एक चौकार बघतोय फलंदाज योगेश बनकरे याच तांबाडीचं आपण तर या ठिकाणी योगेशच्या बॅट मधून तर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय या ठिकाणी भारत गायकर यांच्याकडून 100 रुपयाचा 200 रुपये अगोदर षटकार मारला होता हा चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण नाही म्हणता येणार कारण चेंडू सुटला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र थ्रो बघा किती उशिराने येतोय त्यामुळे या 2 धावा पूर्ण केल्यात योगेश फलंदाज आहे त्याला मात्र या 56 धावा लावल्यात धापळकावरती शेवटचं षटक मार्गस्थ असताना तर प्रत्येक चौकार षटकारासाठी योगेश याला 100 आणि 200 रुपयाचं संयुक्त पारितोषिक दिलं जाईल हा चेंडू मात्र अतिशय चांगला होता लेग बायचा इशारा येतोय पंचांचा तर शेवटचं षटक आहे त्यामुळे निश्चितच हाणामारीचं षटक असणाऱ्या गोलंदाज दिशान मुंडे गोलंदाज हा चेंडू ड्राइव्ह करतोय चेंडूला मात्र बराच वेळ हवेत होता मात्र चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जातोय सीमा पलीकडे पंचांचा इशारा येणं बाकी आहे 4 धावा आमचे हर्षलाचे हळदीला गो हर्षलाचे हळदीला हर्षलाचे हळदीला गो हर्षलाचे हळदीला तर 4 धावा बघतोय आपण या धापळकावरती कारण 2 क्षेत्ररक्षक होते एक वायडिश लॉंगॉनचा आणि एक मिड विकेटचा मात्र त्यांच्या मधोमध गॅप मध्ये केला फटका आणि चौकार बघतो आपण फलंदाज निदेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय धावसंख्या 61 धावा धापळकावरती लावल्या त्या शेवटच्या षटकामध्ये हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका माटी टिंग चेंडू सीमा पलीकडे ब्रँडेड फटका मांडवानलाच दान पोरान पोरी मांडवानलाच दान मांडवानलाच दान पोरान पोरी मांडवानलाच दान जेवण मटणाचा मंगलेदाराशी जेवण मटणाचा मंगलेदाराशी हर्षलाचे
हॅलो तर या ठिकाणी पहिलं सत्र संपलंय. ज्या पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या बघतोय आपण 67 धावा झाल्यात. 68 धावांचं लक्ष. मात्र शेवटच्या षटकामध्ये दोन मोठे बडके बघतोय. दोन चौकार आणि एक षटकार आलाय दिशांत्याच्या या शेवटच्या षटकामध्ये. आणि टोटल झाली आहे 67 धावा. 68 धावांची गरज असणार आहे या 6 षटकामध्ये. 68 धावांची गरज असणार आहे. गाणी पण जरा भारी वाजून ना मराठी बिराठी. हॅलो हॅलो धन्यवाद जगदीश पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि थरारक खेळामध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतोय आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठान आयोजित कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग 2017. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा कुंभमेळा, क्रिकेटची ही जत्रा, क्रिकेटचा हा महोत्सव या मैदानावरती आपण पाहताय. आजच्या दिवसातला आपण पाहतोय शेवटचा सामना. स्पर्धा सलग 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय. काल स्पर्धेचा पहिला दिवस होता, आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना पाहतोय आपण. ऑनली बनकरी कांबा वर्सेस संघर्ष वॉरियर्स केळणी. ऑनली बनकरी संघ या संघाने जर पाहिलं तर 2 सामने जिंकलेले आहेत. मात्र संघर्ष वॉरियर्स या संघाने जर पाहिलं तर 1 सामना इथे जिंकलेला आहे. मात्र 2 सामने जिंकून ऑनली बनकरी संघ जर पाहिला तर अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आत्मविश्वासाने भरलेला संघ. या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 67 धावा धावफलकावर लावल्यात आणि 68 धावांचा टार्गेट सेट केलाय या संघर्ष वॉरियर्स संघासमोर. या संघर्ष वॉरियर्स संघाने पाहिलं तर पहिल्या सामन्यात 95 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला होता. त्या दिशांनी 8 चेंडू 23 धावांची बहारदार खेळी गेली होती. मात्र इथे 68 धावा चेस करायच्या आहेत या 6 षटकामध्ये. या 67 धावांमध्ये योगेश बनकरी जे संघ मालक आणि संघ नायक आहेत त्यांनी 20 धावांची खेळी या ठिकाणी साकारलेली आहे. क्रीडा रसिकांची मन जिंकलेली आहे योगेश बनकरीने. मात्र इथे या 67 धावांचा डिफेन्स होईल का, चांगली गोलंदाजी करेल का ऑनली बनकरी कांबा संघ, की संघर्ष वॉरियर संघ या मैदानावरती संघर्ष करेल, या धावसंख्येचा पाठलाग करेल आणि आपला दुसरा विजय प्रस्थापित करेल. असे अनेक प्रश्न आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाल्यात. मात्र या प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांची उत्तर मिळतील या दुसऱ्या सत्रामध्ये. एक मिनिट. स्पर्धा या ठिकाणी आपण निश्चितच एन्जॉय करताय. जर पाहिलं तर प्रथम पारितोषिक 1,55,555, द्वितीय पारितोषिक 1,11,111 रुपये, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज जर पाहिलं तर 1,555 प्रत्येकी दिले जातील. त्यानंतर मालिकावीरासाठी 3,333 रुपये म्हणजे तब्बल 2,73,109 अशी रोख रक्कम राशी असलेली भव्य दिव्य अशी स्पर्धा. ही ट्रॉफी आपण पाहताय डायमंड ट्रॉफी या ठिकाणी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ट्रॉफीने पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी ह्या ट्रॉफी आपण पाहतो या ठिकाणी. मात्र ही ट्रॉफी तो संघ चॅम्पियन ठरेल, ती ट्रॉफी या ठिकाणी तो संघ इथे पटकावेल. मात्र तो संघ कोणता असेल हे उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे. दरम्यान सलामीची जोडी 68 धावांची
68 धावांचा टार्गेट डोळ्यासमोर ठेवून यावेळेस फलंदाज बाद विकी आणि भूषणची जोडी. फलंदाज यावेळेस गोविल यांकडे हा चेंडू हवेतून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप. KGPL चौकार. आलिया गावात अजब वरात. आलिया गावात वरात नाही बघा. प्रेक्षकांची गर्दी बघा मैदानावरती. मात्र यापेक्षा जास्त गर्दी उद्या पाहायला मिळेल, कारण उद्या सुपर संडे आणि मेगा फायनलचा दिवस असणार आहे. उद्या आपण पाहू शकता महायुद्ध मेगा फायनल. तो संघ जिंकेल फायनल मध्ये, तो संघ चॅम्पियन पदावर आपलं नाव करेल. तो संघ परास्त होईल, त्या संघाला उपविजेता पदावर समाधान मानावं लागेल. हा चेंडू यावेळेस डी पेक्षा वर मध्ये. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. उगवली चांदणी जणू ही उन्हात. एक मिनिट आकाश. बघा या ठिकाणी जर तुम्हाला इथे क्वालिफाय व्हायचं असेल, या ठिकाणी संघर्ष वॉरियर्स खेळणी संघाला हे लक्ष गाठावं लागेल. 4.3 षटकामध्ये म्हणजे 4.5 षटकामध्ये. जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 3 म्हणजे एकूण 27 चेंडू मध्ये हे लक्ष तुम्हाला इथे गाठायचं आहे. 68 हे लक्ष तरच तुम्हाला क्वालिफाय होता येईल सुपर 4 मध्ये. यावेळेस चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार. आलिया गावात अजब वरात. उगवली चांदणी जणू ही उन्हात. कोणाला न्यायाला पोरगी दारात. वराडा गोमात गाव. बघा या ठिकाणी जर हे लक्ष तुम्हाला निश्चितच गाठून जर पोहोचायचं असेल सुपर 4 मध्ये तर 4.3 या षटकामध्ये लक्ष काढावं लागेल. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा चेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. आणि यावेळेस या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आणि संघर्ष वॉरियर्स खेळणी संघाला पुन्हा एकदा सूचना केली जाते की 27 चेंडू मध्ये या धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील. मात्र या धावा जर होण्यापासून रोखल्या 27 चेंडू मध्ये तर निश्चितच इथे हा ऑनली बनकरी कामा संघ पुढे सरकेल सुपर 4 मध्ये. हा चेंडू खोलवर टप्प्याचा. काही काळाच्या आतच यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला जबरदस्त धक्का यावेळेस संघर्ष वॉरियर्स संघाला. आवाज वाढव डीजे तुझ्या आईची. आवाज वाढव डीजे तुला. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. बाद होतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय रुपेशने. मात्र रुपेश साठी एक सूचना, आपण गडी बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर धावायचं नाहीये, बाजूने धावायचं. बघा खेळपट्टी आपण खराब करायची नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील वॉर्निंग दिली जाते. 2 वॉर्निंग दिल्या जातात. मात्र तिसऱ्या वेळेस निश्चितच गोलंदाजावर बंदी लावली जाते. गोलंदाजी टाकता येत नाही त्याला. मात्र इथे जर यावेळेस रुपेशने यावेळेस या गोष्टीची काळजी घ्यायची. रुपेश आपण विकेट्स घ्या, आनंद साजरा करा. मात्र खेळपट्टीच्या बाजूने आपण या ठिकाणी धावायचे, खेळपट्टीवर धावायचं नाही. यावेळेस आपण पाहतो हा चेंडू टप्पापर्यंत टेक ऑफ घेतोय. यावेळेस अतिशय चांगला चेंडू रुपेश आपण पाहतोय. निर्धाव चेंडू यावेळेस धाव संख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाखेर धाव फलकावर. यावेळेस भूषण मला सांगतील 16 धावा झालेल्या आहेत आणि यावेळेस गरज आहे ती एक
52 धावांची. मात्र 52 धावा करण्यासाठी 22 या ठिकाणी 21 चेंडूचा तुम्हाला वापर करावा लागेल. मात्र 4.3 या षटकामध्ये तुम्हाला या धावा कराव्या लागतील. एक षटक झालेले आहे तर मात्र 3.3 म्हणजे 3.5 षटकामध्ये उर्वरित टार्गेट तुम्हाला पूर्ण करावं लागेल 52 धावांचं. तर या दरम्यान भारतशेठ गायकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं विनीत मेहर या फलंदाजाला सुवर्ण संधी असणार आहे. तर आपण बघता यावेळेस दोन संघ मैदानामध्ये आपलं नसीब आजमावतात. मात्र संघर्ष वॉरियर्स केळणी संघाला एक या धावांचा पाठलाग 68 धावा कराव्या लागतील. त्या फक्त 27 चेंडूवरती 68 धावा कराव्या लागतील. यास गणितालयात 21 चेंडू मध्ये 52 धावा ची गरज आहे. मैदानामध्ये बघता आपण डू अँड डायचा सामना. तर एकीकडे ओनली बनकरी कांबा संघ चांगली कामगिरी करतो का ओर टू विनोद पाटील. 52 धावांची गरज आहे अजूनही. मात्र 52 धावा करण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर 21 चेंडूंचा इथे वापर करावा लागेल. चेंडू पूल केला, चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पलीकडे KGPL चौकार. निश्चितच ऑनली बनकरी संघाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर त्यांनी या धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. यावे चेंडू पूल केलाय, मिड विकेट सीमारेषे बाहेर, षटकार. गीत साऊंड आपण ऐकतोय यावेळेस आकाश कांबळेला. दरम्यान धाव संख्या धावबलकावर आपण पाहतोय 26. गरज आहे यावेळेस 42 धावांची. यावेळेस जर पाहिलं तर चेंडू झाला ते कोण्या षटकात दिलं. 2 चेंडू म्हणजे 8 चेंडू झालेले आहेत. आता मात्र 19 चेंडू मध्ये यावेळेस गरज आहे ती पाहिली तर 42 धावांची. क्वालिफाय होण्यासाठी सामना जिंकून चालणार आहे. यावेळेस कॉट बिहाइंड अपील फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव आला भाऊ. फलंदाज बाद झालाय. आपण पाहतोय डावखुरा फलंदाज विकी बाद होतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आशेला आनंद साजरा केला गेला. कारण डावखुरा फलंदाज विकी हा एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची या विभागामध्ये निश्चितच दहशत आहे. अशा फलंदाजाला बाद केले. कॉट बिहाइंड या ठिकाणी केले गेले. एज लागली होती, ऑन साइडला चेंडू पूल करायचा होता. मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर मिडल करू शकले नाही. चेंडू बाहेरची कडा घेऊन जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस विकीच्या पारीचा अंत होतोय. दरम्यान नवीन फलंदाज येतोय विकीची जागा भरून काढण्यासाठी, फलंदाज अजय. मात्र 42 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस जर पाहिलं तर मात्र 18 चेंडू मध्ये 42 धावा करायच्या. 18 चेंडू मध्ये 42 धावा बघा कराव्या लागतील. क्वालिफाय व्हायचं असेल तर, सुपर 4 मध्ये जागा बनवायची असेल तर सामना तुम्ही जिंकू शकता. सामना तुम्ही शेवटच्या षटकात जरी जिंकले तरी तुम्ही विजय होऊ शकता. मात्र तुम्हाला क्वालिफाय होता येणार नाहीये. मात्र इथे जर ऑनली बनकरी संघाने या 18 चेंडू मध्ये 42 धावा होण्यापासून रोखल्या तर त्यांचा सुपर 4 चा जो मार्ग आहे तो मोकळा होईल. या ठिकाणी गोलंदाज येतोय मेघश्याम. हा चेंडू हवेतून संचार करतोय सीमा रेषेबाहेर, षटकार. आला बाबूराव आला आला मात्र 17 चेंडू 36 धावा. बघा इथे हा संघर्ष वॉरियर्स केळणी संघ संघर्ष करतोय. जबरदस्त फलंदाजी दाखवतोय. कारण जर पाहिलं तर आज कालच्या दिवसामध्ये या संघाने 95 धावा
पाठलाग केला होता या मैदानावरती शिवम ब्लास्टर रायते संघाविरुद्ध. मात्र त्यांची गाठ आहे आता ऑनली बनकरी कांबा संघाशी. हा चेंडू यावेळेस शॉट तोडण्याच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार चौकार. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव, शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता. यावेळेस 16 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. बघा क्वालिफाय होण्यासाठी 16 चेंडू मध्ये 32 धावा इथे करायच्या आहेत. मात्र इथे क्षेत्ररक्षक चूक करतोय. हा चेंडू त्याला बीट करून सीमारेषा गाठतोय आणि या 4 धावा मिळत आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा जात आहेत. हा चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे हा झेल पकडलाय. फलंदाज बाद. DJ Alpesh, DJ Sandy in the mix. मात्र 15 चेंडू मध्ये इथे गरज आहे ती जर पाहिली तर 32 धावांची. मात्र हे लक्ष जर पाहिलं तर 6 षटकामध्ये हे लक्ष होतं. 6 षटकामध्ये लक्ष सहजतेने गाठता येईल या संघाला. मात्र 6 षटकात हे लक्ष गाठून चालणार नाही. मात्र या संघाने जर हे लक्ष ज्यांना निश्चितच 27 चेंडू मध्ये लक्ष गाठायचंय. मात्र आतापर्यंत या संघाने धावसंख्या धावफलकर लावली जर पाहिजे तर या ठिकाणी 36 धावा लावल्यात. तर अजूनही या संघाला गरज आहे ती या ठिकाणी 32 धावांची. मात्र चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मैदानावरती समीकरण आहे यावेळेस या संघर्ष वॉरियर्स केळणी संघासमोर जबरदस्त सामना रंगतोय. मात्र इथे ऑनली बनकरी कांबा संघ देखील इथे प्रयत्न करणार. या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करेल, या धावा होण्यापासून रोखेल. कारण ऑनली बनकरी संघाला माहिती आहे हा सामना जर त्यांनी 15 चेंडू मध्ये 32 धावा केल्या तर त्यांचा मार्ग इथे निश्चितच जर पाहिलं तर बंद होईल. मात्र इथे मार्ग मोकळा होईल या संघर्ष वॉरियर्स केळणी संघाचा. मात्र इथे जर पाहिलं तर गडी बाद झाला तर परत 2 यावेळेस 3 गडी बाद झाला तर फलंदाज येतोय. यावेळेस आपण पाहतोय विनीतच्या सोबत आपण पाहतोय मनोजला. 15-32 समीकरण मैदानावरती क्वालिफाय होण्यासाठी. मात्र 15 चेंडूत 32 धावा जर नाही केल्या, 1 चेंडू जरी जास्त घेतला तरी देखील या संघाचा निश्चित या ठिकाणी प्रवास त्यांचा इथे थांबेल. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा येतोय. यावेळेस गोलंदाज पाहतोय आपण रुपेश दुसरा षटक घेऊन. हा चेंडू आखो टप्प्याचा होता. चेंडू यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. यावेळेस 1 धाव इथे मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर पाहतोय आपण 37 धावा. आता मात्र 14 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे हा सामना या ठिकाणी जिंकण्यासाठी. मात्र जर पाहिलं तर अजूनही तिसरं षटक सुरू आहे. यावेळेस हे षटक पकडून जर पाहिलं तर 3 षटक आणखीन आहेत. मात्र इथे हे लक्ष त्यांना 14 चेंडू मध्ये पूर्ण करावं लागेल. 31 धावा तरच त्यांना सुपर 4 मध्ये जागा बनवता येईल. हा चेंडू हवेतून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक हा झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. फलंदाज बाद होतोय. यावेळेस फलंदाज बाद झालाय. मनोज बाद होतोय. आता मात्र गरज आहे यावेळेस 13 चेंडू 31 धावांची. 13 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. क्वालिफाय व्हायचं असेल तर सामना जिंकून नुसता चालणार नाही तर तो 13 चेंडू मध्ये 31 धावा करून जिंकावा लागेल तरच क्वालिफाय होता येईल. मात्र इथे ऑनली बनकरी संघ चांगली गोलंदाजी दाखवतोय या मैदानावरती आपण पाहतोय. 13-31 समीकरण आहे यावेळेस क्वालिफाय होण्यासाठी.
फलंदाज बाद झालाय. 13-31 समीकरण 14-31 समीकरण होते, मात्र फलंदाज झेलचीत झाला आणि त्यानंतर समीकरण यावेळेस 13-31 मैदानावरती संघर्ष. वॉरियर्स केळणी संघ मैदानावरती संघर्ष करतोय आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस फुल केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि यावेळेस फलंदाज मात्र इथे बघा आणि फलंदाज धावला नाहीये आणि त्यामुळे इथे संधी मिळाली पुन्हा एकदा धावचित करण्याची आणि हा फलंदाज बाद. विनीत बाद होतो यावेळेस. एक फलंदाज ज्याच्यावर भरपूर भरोसा होता संघ नायकाला, एक अनुभवी फलंदाज, एक जुना जाणता खेळाडू आणि एक ताकदवर फलंदाज ज्याच्यामध्ये क्षमता होती या धावा करण्याची. मात्र फलंदाज दुर्दैवरित्या धावचित होतोय. मिडऑनला चेंडू गेला होता, थ्रो फेकला होता गोलंदाजाच्या हातात, मात्र गोलंदाजाने एक चूक केली होती. घाई गडबडीत हा चेंडू यष्ट्यांवर फेकण्याच्या नादात हा चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांना चुकून हा चेंडू या ठिकाणी आला होता सिली मिडऑफच्या दिशेने. मात्र इथे फलंदाजाने प्रयत्न केला नाही क्रीज मध्ये पोहोचण्याचा, मात्र त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. हा चेंडू सरळ रेषेमध्ये यावेळेस घेऊन काढलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. या दरम्यानच्या काळात एक धाव इथे पूर्ण गेलेली आहे आणि धाव संख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 48 गरज आहे ती, मात्र 38 गरज आहे ती आता मात्र 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. 11-30 समीकरण मैदानावरती यावेळेस क्वालिफाय होण्यासाठी. 11 चेंडू मध्ये गरज आहे त्यावेळेस पाहिलं तर 30 धावांची. अशी 20 चेंडू शिल्लक आहे, मात्र 11 चेंडू या 30 धावा करणं गरजेचं आहे, कारण सुपर 8 मध्ये सुपर 4 मध्ये पोहोचायचं असेल तर. हा चेंडू यावेळेस ऑप्शनच्या बाहेर खराब चेंडू फेकला. यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय रुपेश या ठिकाणी हा चेंडू जर पाहिलं तर स्क्वेअर फेकतोय. मात्र 11 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोविलिंडकडनं हा चेंडू यावेळेस शॉर्ट पॉइंटला. यावेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू गाठतोय सीमारेषा. KGPL चौकार. मात्र यावेळेस 10 चेंडूत 25 धावांची गरज आहे. मैदानावरती समीकरण आलंय बघा. चौकारने समीकरण सोपं झालंय, मात्र या संघाला इथे चौकार षटकार मारावे लागतील, कारण काळाची ती नितांत गरज आहे. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर 10 चेंडू या 25 धावा कराव्या लागतील या संघर्ष वॉरियर्स संघाला. हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा चेंडू उचलतो पहिल्या टप्प्यात, तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केलेली आहे. मात्र एकेरी दुहेरी धावेने हे लक्ष्य गाठता येणार बोलले. 9 चेंडू ते 24 धावा. धावसंख्या धावफलकावर 44, 24 धावांची गरज आहे 9 चेंडू मध्ये. मात्र इथे टीम मीटिंग बोलवली ऑनली बनकरी संघाच्या संघनायक योगेश बनकरीने. मात्र इथे यावेळेस 9 चेंडू मध्ये इथे गरज आहे जर पाहिली तर आपण 24 धावांची. क्वालिफाय व्हायचं असेल, जर तुम्हाला सुपर 4 मध्ये जागा बनवायची असेल तर 9 चेंडू 24 धावा कराव्या लागतील. अन्यथा जर तुम्ही 9 पेक्षा जास्त चेंडू घेतले, चेंडू जर पाहिले तर जास्त शिल्लक आहेत, मात्र 9 चेंडू मध्ये जे टार्गेट तुम्हाला पूर्ण करावे लागेल. मात्र जर 9 चेंडू हे टार्गेट तुम्ही चेस केलं नाही तर तुम्हाला इथे या स्पर्धेतून निश्चितच बाहेर व्हावं लागेल. 9-24 समीकरण मैदानावरती यावेळेस फलंदाज येतोय. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज भूषण मला सांगतील
पंकज येतोय स्ट्रायकर एंडला. पंकज आपण पाहतोय. पंकज म्हटल्यानंतर नेहमीच डोळ्यासमोर पंकज जाधव, मॅन फ्रॉम रायगड, महाडचा खेळाडू, जो डिंगडॉंग संघासाठी खेळतोय. पंकज उर्फ माटे. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, मात्र तो पोहोचू शकला नाही त्या ठिकाणी. चेंडू यावेळेस बॅकिंग गेले लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने. दरम्यानच्या काळात 2 धावा इथे पूर्ण केल्या आहेत. त्या मात्र समीकरणे येणाऱ्या 8 चेंडू मध्ये क्वालिफाय होण्यासाठी इथे 19 धावांची मात्र 22 धावांची गरज आहे. 8-22 समीकरण यावेळेस क्वालिफाय होण्यासाठी. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, फाईन लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, चेंडू अडवलाय. अतिशय चांगला थ्रो, मात्र एकच धाव. त्या मात्र या सामन्यावर पकड मजबूत करत चाललाय ऑनली बनकरी संघ, ज्याचं कौतुक करावं लागेल, ज्याने 67 धावांचा या ठिकाणी निश्चितच टार्गेट सेट केला होता. मात्र इथे जर पाहिलं तर या संघर्ष वॉरियर्स संघाला 27 धावांमध्ये हे टार्गेट पूर्ण करायचं होतं. मात्र अजूनही जर पाहिलं तर यावेळेस भूषण मला सांगतील 7 चेंडूत 21 धावांची गरज आहे. यावेळेस हा चेंडू पंच वाईटचा इशारा करतायत. आता मात्र समीकरण एका धावेने जर पाहिलं तर सोपं होत आहे. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. जगदीश पाटील वाकणच्या मैदानावर 8 चेंडू 34 धाव होताना पाहिल्या होत्या आम्ही. रायगडच्या आजिवली संघाच्या फलंदाज देवेंद्रने केल्या होत्या 8 चेंडू 34 धावा. आम्ही 7 चेंडू 31 धाव होताना पाहिल्यात. मग 7 चेंडू 20 धावा का होऊ शकत नाही या मैदानावरती. हा चेंडू यावेळेस हवेतून, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. KGPL चौकार. पुरी जरा थँक्यू. यावेळेस आता मात्र मी मगाशी सांगितलं होतं की चौकार एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, या सामन्यामध्ये ठसर निर्माण होईल, या सामन्यामध्ये जर पाहिलं तर रंगत निर्माण होईल. आणि रंगत निर्माण झालेली आहे. या पंकजने रंगत निर्माण केली आहे. चौकार लगावलाय. आता मात्र 4 चेंडू मध्ये गरज आहे ती 11 धावांची. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय लॉंगॉनचा, मात्र इथे कोणी एकमेकांना कॉल देत नाही आणि या 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. त्या मात्र येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे क्वालिफाय होण्यासाठी. 3 चेंडू आणि 9चं समीकरण मैदानावरती. या पंकजने चौकार लगावलाय, या दिशांनी चौकार लगावलाय. याचा अर्थ या 2 फलंदाजांमध्ये गुणवत्ता आहे, क्षमता आहे, ताकद आहे. मात्र ही ताकद इथे सिद्ध करावी लागेल या मैदानावरती. कारण 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. मात्र यावेळेस ऑनली बनकरी संघाच्या संघ नायकाने टीम मीटिंग बोलावलेली आहे, कारण अतिशय निर्णायक क्षणी हा सामना येऊन ठेवलेला आहे. पण पाहतो अतिशय नाट्यमय स्थिती निर्माण झाली आहे. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. एखादा षटकार आला या जर चेंडूवर तर 2-3चं समीकरण येईल. मात्र निर्धाव चेंडू गेला तर 2-9चं समीकरण येईल. मात्र 3 चेंडू आणि 9
धावांची गरज आहे क्वालिफाय होण्यासाठी. सुपर 4 मध्ये जागा बनवायची असेल तर या 9 धावा कराव्या लागतील संघर्ष वॉरियर्सला. मात्र या 9 धावा होण्यापासून या ओनली बनकरी संघाने रोखल्या तर या संघाला सुपर 4 मध्ये जागा बनवता येईल. जबरदस्त सामना, अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई या मैदानावरती आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघादरम्यान संघर्ष वॉरियर्स वर्सेस ओनली बनकरी कांबा या दोन संघादरम्यान 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. दिशाने जी खेळ केली होती कालच्या दिवसामध्ये सर्वांची मन जिंकली होती या दिशाने. मात्र दिशान आणि पंकजच्या हातामध्ये आहे या संघर्ष वॉरियरचं भवितव्य. मात्र गोलंदाज येतोय यावेळेस गोलंदाज शत्रू. या शत्रूच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, चेंडू नाही सोपवलाय, या सामन्याचं भवितव्य सोपवलाय संघनायक योगेश बनकरीने. आज शत्रू आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी करेल का, या 9 धावा होण्यापासून रोखेल का, अनेक प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना या मैदानावरती आपण पाहतोय. रोमांचकारी, रोमहर्षक, अटीतटीचा, चुरशीचा सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, कारण अस्तित्व पणाला लागलंय. 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस फलंदाज दिशांत मुंडे. यावेळेस सामना करण्यास सज्ज. दिशांतने जबरदस्त फलंदाजी केली होती कालच्या दिवसामध्ये. मात्र 9 धावा इथे कराव्या लागतील. शत्रू हा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर फेकला होता, बीमर फेकला होता. पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. मात्र मी यष्टीरक्षकाचं कौतुक करेन, हा चेंडू त्याने इथे गॅदर केलाय, हा चेंडूला अडवलंय. हा चेंडू जर सुटला असता तर इथे 1+4 असं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र इथे यष्टीरक्षकाने निश्चितच चेंडूला अडवून या सामन्यामध्ये पुन्हा एकदा संजीवनी प्रदान केली आहे. तर मात्र 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. स्ट्राईकला दिशांत मुंडे. शत्रू हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. कारण 3 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. बघा 3-9चं समीकरण होतं. या शत्रूने संघनायकाने विश्वास दाखवला त्या शत्रूवर. मात्र या शत्रूने पहिले 2 चेंडू वाईट फेकले. त्यामागचं कारण आहे प्रचंड मानसिक दडपण या शत्रूवरती. या शत्रूने 2 चेंडू वाईट फेकले तर मात्र 3-7 समीकरण. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मात्र सफल झाले होते. यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आले. मात्र पंच या ठिकाणी सांगतायत की तुम्ही ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर आलात, त्यामुळे हा चेंडू यष्टांवर गेलाय. त्यामुळे हा चेंडू इथे निर्धाव चेंडू. तर मात्र 2 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावांची. शत्रू पुन्हा एकदा गोवेलेंड कडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने या 2 धावा पूर्ण होत आहेत. हा चेंडू जर यष्टीरक्षकाने कलेक्ट केला असता तर धावचीची संधी निर्माण झाली असती. मात्र 1 आणि 5 धावा, 1 चेंडू मध्ये 5 धावा. डू ऑर डाय ची स्थिती, करो किंवा मरोची स्थिती मैदानावरती. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अजून या सामन्यातला थरार कायम आहे, या सामन्यातला सस्पेन्स कायम आहे, या सामन्यामधला रहस्य कायम आहे. जबरदस्त सामना 1-5 समीकरण आहे. स्ट्राईकला फलंदाज आलाय. यावेळेस फलंदाज पाहतो आपण दिशांत मुंडे. या दिशांत मुंडेला ता मात्र षटकार मारावा लागेल तरच हा सामना जिंकता येईल या संघाला आणि सुपर 4 मध्ये जागा बनवता येईल. मात्र जर हा चेंडू इथे मिस केला, या शत्रूने चांगला चेंडू फेकला तर शत्रू हिरो ठरेल या सामन्याचा. कोणता खेळाडू हिरो ठरेल, दिशांत की शत्रू, मात्र येणारी वेळ ठरवेल. चला प्लीज भरपूर वेळ घेता आपण.
लवकर यायचंय माघारी, 12व्या खेळाडूने लवकर माघारी यायचंय. बघा क्षेत्ररक्षण लवकर लावायचं ऑनली बंकरी. पंचांशी चर्चा करायची नाही, आपण आपल्याला फक्त खेळाची चर्चा करण्याची मुभा दिली होती. पंच या ठिकाणी लवकर बाहेर पाठवायचंय त्या राखीव खेळाडूला, लवकरात लवकर. गणेश भोयर आपण मागे यायचंय. एक चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. योगेश बनकरी मात्र या ठिकाणी निश्चितच जर पाहिलं तर धडपणाखाली, कारण ऑनली बनकरी संघ या संघाला माहिती आहे एखादा मोठा फटका त्यांच्या स्वप्नाचा चुराडा करेल, मात्र एखादा निर्धाव चेंडू या संघर्ष वॉरियर संघाचं स्वप्न धुळीस मिळवेल. शत्रू टू दिशा या एका चेंडू साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू आणि 5 धावा. सामना कुणी जिंकू दे, विजय होईल या KGPL चा, विजय होईल या संघाचा. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईट चेंडू. बघा असं वाटलं होतं हा चेंडू रहस्य उलगडेल या सामन्याचं, मात्र या शत्रूने इथे वाईट चेंडू फेकून आता मात्र इथे चौकार देखील चालेल, कारण 1-4 समीकरण आहे. 1-5 समीकरण होतं तेव्हा षटकार मारावा लागत होता, मात्र वाईट चेंडू फेकून आता चौकार देखील चालेल या संघाला. 1-4 समीकरण जबरदस्त यावेळेस मैदानावरती. शत्रूने मात्र इथे या षटकात 3 वाईट चेंडू फेकून इथे मात्र संधी दिली आहे संघर्ष वॉरियर संघाला. 1 चेंडू 4 धावा. मगाशी षटकार हवा होता, आता मात्र चौकार देखील चालेल, कारण 4 धावांची गरज आहे. या संघर्षाने भरपूर संघर्ष केलाय, कारण म्हटलं जात है जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, और जब तक पड़े ना चोट पत्थर पे हथौड़ी की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 1 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी स्ट्राइकला पुन्हा एकदा दिशांत मुंडे. आणि यावेळेस हा चेंडू इथे, आणि यावेळेस जर पाहिलं तर बघा सामना निश्चितच या ठिकाणी संपला नाहीये. क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला जे चेंडू दिले होते त्या चेंडू मध्ये तुम्ही केलं नाही लक्ष, मात्र सामना हा सुरू राहणार, कारण एका चेंडू मध्ये जर पाहिलं 4 धावांची गरज होती क्वालिफाय होण्यासाठी, मात्र इथे जर पाहिलं तर हे लक्ष त्यांना गाठता आलं नाही. त्यामुळे जर पाहिलं तर यावेळेस ऑनली बनकरी कांबा संघ आनंद साजरा करतोय मैदानावरती. मात्र बघा इथे क्वालिफाय होण्यासाठी 1 चेंडू 4 धावांची गरज. असे चेंडू जर शिल्लक होते तर पाहिलं तर आपण या ठिकाणी 9 चेंडू शिल्लक होते, मात्र आता जर आपण पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहे. सामना जिंकता येईल त्यांना जर पाहिलं तर, मात्र चेंडू आता मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. मात्र एका चेंडू 4 धावा केल्या असत्या तर क्वालिफाय झाले असते, सुपर 4 मध्ये पोहोचले असते. मात्र इथे हे टार्गेट त्यांना पूर्ण करता आलं नाही, मात्र आता 8 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. 8-4 समीकरण आहे जिंकण्यासाठी, मात्र जर या आधीच्या चेंडूवर या 4 धावा पूर्ण गेल्या असत्या तर सुपर 4 मध्ये त्यांचा मार्ग मोकळा झाला असता. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय शत्रूला, आणि हा चेंडू यावेळेस भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर.